हॅलो हॅलो हॅलो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनलमध्ये. माझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझ्या दोन्ही मित्रांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तुम्हाला समजलंच असेल आजच्या व्हिडिओचं कारण काय आहे. इंडियाने दणदणीत विजय मिळवलेला आहे ऑस्ट्रेलियावर आणि सेमीफायनलवर मात करून इंडियाने आता फायनलकडे कूच केलेली आहे. आणि इंडिया हॅज मेड इट टू फायनल्स बेसिकली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत पुन्हा एकदा आहे आनंद आणि निशांत. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी, चर्चा सुरू करण्याच्या आधी माझी तुम्हाला सर्व व्ह्युअर्सला एक नम्र विनंती आहे की प्लीज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यासाठी हे फ्री आहे पण आमची खूप मदत होते याने. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, फ्री आहे यार. आणि मी पहिल्यांदा जाईल आनंदकडे. आनंद, व्हॉट्स युअर थॉट्स, काय वाटतंय? खूप मजा आली मॅच बघायला. मॅच कम्प्लिटली इन बॅलन्स होती आणि टक्कर छान झाली, म्हणजे वन साईड अजिबात नव्हती. ते बघून खूप मजा आली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. पिचला पाहून तो एक योग्य डिसिजन होता. त्यांची बॅटिंग लाईनअप ओव्हरऑल ॲज अ टीम त्यांनी खूप चांगली स्टार्ट घेतलेली. त्यांनी 100चा टप्पा 20 ओव्हरमध्ये पार पाडला. नंतर क्लोज टू 40 ओव्हर त्यांनी ऑलरेडी 200 रन्स पार पाडलेले आणि तेव्हा आय थिंक स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी बॅटिंग करत होते. तर ते पाहून आपलं डिस्कशन चाललेलं इंटरनली की कदाचित 300 मारतायत. पण नंतर पिच जसा स्लो होत गेला, आपले बॉलर्सनी चांगला कमबॅक केला. शेवटचे 15 ओव्हर स्पेशली फटाफट विकेट घेऊन त्यांना आय थिंक 20-30 रन्स कमी वरती सीमित केलं आणि ते खूप 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 त्याची मदत झाली आपल्याला चेस करताना. आणि त्याच्यानंतर आपली बॅटिंग लाईनअप ओपनिंग ओके होती. त्याच्यानंतर जेव्हा किंग आला तेव्हा माझी फक्त एवढी अपेक्षा होती की रोहित शर्माने टिकून राहावं. जर टिकून राहिला असता तर रन्स येत गेले असते. पण त्याने पण एक छोटी पारी खेळली, हँडफुल ऑफ रन्स, 28 रन बनवले त्यांनी. आणि नंतर मग जेव्हा कोहलीनी त्याचा तंबू टिकून ठेवला तेव्हा ऑस्ट्रेलियाची बंबू लागणं नक्की होतं. ओके, तर मग ते झालं. त्याला एक मस्त साथ मिळाली श्रेयस अय्यरची, 45 रन्स, हाफ सेंचुरी करून अजून मोठी इनिंग खेळू शकला असता. पण त्या पोराने एकदम कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे. छान इनिंग खेळतो आणि मॅच अवेअरनेस खूप छान आहे. एकदम एकदम मस्त खेळला तो. त्यानंतर तो गेल्यानंतर एक परत हँडफुल कॉन्ट्रीब्युशन आपल्या बापूकडनं मिळालं त्याला. मस्त अक्षर पटेलनी त्याला साथ दिली. आणि त्यानंतर मग जेव्हा क्लोजर शेवटचे 10 ओव्हर बाकी होते, 60 रन पाहिजे होते, काही 60 बॉलमध्ये 60 रन असं इक्वेशन होतं. तेव्हा आय थिंक टुकू खेळा किंवा मारून खेळा, मॅच आपल्या हातात ऑलरेडी आलेली होती. सो जबरदस्त मॅच झाली. टेन्शन शेवटच्या 10 ओव्हर असेपर्यंत होतं. मी तर म्हणेन की शेवटच्या 5 ओव्हर असेपर्यंत होतं. 5 ओव्हर जेव्हा बाकी होते, हार्दिक पांड्याने मारून मॅच संपवूनच टाकलेली. सो टेन्शन होतं आणि पोरांनी एकदम छानपणे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढलेलं आहे आणि फायनलमध्ये जागा पक्की केलेली आहे. सो आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीवरती इंडियाच्या तर्फे अजून एक व्हिडिओ बनवायचा मौका मिळणार आहे. मी त्यासाठीही खुश आहे. टीम इंडिया फायनल खेळणार आहे. सो त्या संडेसाठी खूप आतुरतेने वाट बघतोय. येस, तुमचा अनुभव मी कसा होता? येतो मी येतो निशांतकडे. निशांत, काय वाटतं? सेमीफायनल मध्येच ऑस्ट्रेलिया आली ते बरं झालं, म्हणजे फायनलचं आव्हान थोडंसं सोपं झालं सारखं वाटतंय का? काय वाटतं तुला? सोपं अवघड म्हणण्याच्या पेक्षा म्हणजे हम्म. जे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बोललो की मेनली आपलं परफॉर्मन्स कुठं लॅक करत होतं. जरी जिंकत होतो तरी आपण बोललो की मिडल ऑर्डर कुठं लॅक करत होती, की फिनिश नव्हती करू शकत. कोणी इनिंग्स म्हणजे स्टार्ट घेत होतं पण कॅपिटलाइज नव्हतं करू शकत. ती जागा आज पूर्णपणे ही फिल केलेली आहे. ओके. आपण के एल राहुल बद्दल बोललो मागच्या मॅचला, त्यांनी खूप चांगला फिनिश केला. येस. हार्दिक पांड्या नो डाऊट आउट ऑफ फॉर्म नव्हताच, पण त्यांनी पण खूप क्रुशल इनिंग्स खेळली. कारण शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जे प्रेशर येतं, कोहली आऊट झाल्यानंतर पण जर तिथं बॉल टू रन आले असते तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये खूप प्रेशर आलं असतं. कारण तुमच्याकडे विकेट नसतात आणि न्यू बॅट्समन इन असतो. ते प्रेशर रिलीज करण्याचं काम हार्दिक पांड्याने चोखपणे पार पाडलेलं आहे. के एल आणि राहुलचं मॅच शतक आपण हुकवलं यार, बट आय मीन हाफ शतक सेंचुरी, नाही पण तरी आय थिंक शतक अर्धशतक सोडून द्या. अर्धशतक. सध्या टीमला जो फॉर्म पाहिजे होता तो खूप चांगला मिळालेला आहे. हम्म.
मेन म्हणजे जे मायनस पॉइंट्स होते ते प्लस झालेले आहेत आणि आपण डबल कॉन्फिडन्सने आता फायनल मध्ये चाललोय. करेक्ट. आणि कुठल्याच टीमला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही या स्टेजला. कारण जी टीम फायनल खेळते ती नो डाऊट त्या टुर्नामेंटमध्ये दे डिझर्व. टॉप परफॉर्मर असते. आणि ऑस्ट्रेलिया आपण जसं पाहिलं की जे आपण पॉइंट्स बोललोच, ती एकच मॅच खेळली होती, बाकी 2 मॅचेस वॉशआउट झाल्या. जरी अफगाणिस्तान सोबत थोडे खेळले पण आपण वॉशआउटच ती कन्सिडर केलेली आहे. करेक्ट. त्यामुळे त्यांना मॅच प्रॅक्टिस जी आहे ती तेवढी मिळालेली नव्हती आणि टीम मधले बदल पण जेवढे होते ते खूप बदल होते त्यांच्या टीम मध्ये. बरोबर. त्यांनी त्यांची- इंटरेस्टिंग चेंज केला होता. तन्वीर संघाला त्यांनी ही इज लेग स्पिनर इज इट लेग स्पिनर. लेग हो, leg स्पिनरला spinner. आणलं होतं त्यांनी. बट त्याला इतकी काय खास कामगिरी करता नाही आली. 6 ओव्हरमध्ये त्याला 44 रन त्याने खाल्ले. सो ते एक झालं. झंपा इज लाईक ऑन अँड ऑफ होता, ठीकठाक बॉलिंग पडली त्याच्याकडनं. आणि त्या मनाने आपल्या बॉलिंगचे जर विचार केला तर आपली बॉलिंग एकदम कन्सिस्टंटली चांगली राहिलेली आहे असं मला वाटतं. डेस्पाईट आपण एवढे रन आपल्याला मारले गेले, पण मला वाटतं की लाईन अँड लेंथ, खास करून मी बोलेल टॉप 2 बॉलर्स माझ्यासाठी आजचे असतील. मोहम्मद शामी असेल, पण स्पिनर्सची जर गोष्ट केली तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने जे दोघांनी प्रत्येकी विकेट्स घेतला. त्यामध्ये लबुशेन आणि इंग्लिशची रवींद्र जडेजाने घेतलेली विकेट्स असेल ते दॅट वॉज लाईक व्हेरी क्रुशियल विकेट मला असं वाटतं. कारण स्टीव्ह स्मिथ आणि लबुशेनची जी काय म्हणतात त्याला पार्टनरशिप बनत होती पार्टनरशिप ती खूप क्रुशियल होती आणि ती तोडणं खूप महत्वाचं होतं आणि रवींद्र जडेजाने तेच काम केलं. इंग्लिश पण खूप चांगल्या ह्याच्यामध्ये दिसत होता, फॉर्म मध्ये दिसत होता. सो त्यालाही हलक्यात Exactly. घरी पाठवलं त्यांनी. सो इट वॉज रिअली क्रुशियल. तर बॉलिंग चांगली झाली, अप टू द मार्क नव्हती बट चांगली झाली, कन्सिस्टंटली चांगली झाली असं मी म्हणतो. बरोबर. मेनली म्हणजे लेटर हाफ मध्ये आपण जे कव्हर केलं, कारण स्कोर जसं आनंदने मेन्शन केलं सुरुवातीला की सुरुवातीच्या पार्टमध्ये असं दिसत होतं की ते 300 क्रॉस जाणार किंवा ऍटलिस्ट 300ला टच करणार. तर आपण शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये खूप चांगलं रिकव्हर केलेलं आहे आणि त्यांना रेस्ट्रिक्ट करू शकलो आपण. येस. मेन थिंग बॉलिंग ना प्लॅन प्रमाणे केलेली आहे की त्यांना जर का हार्ड हिटिंग करायची असती ऑस्ट्रेलियाला तर रिस्क घेऊन करावी लागली असती. त्यांनी मधल्या ओव्हरमध्ये आफ्टर आय थिंक फर्स्ट आणि सेकंड पॉवर प्ले नंतर त्यांनी फक्त स्ट्राईक रोटेट करून आणि स्टीव्ह स्मिथनी अधूनमधून चांगले शॉट घेऊन पण मोस्टली सिंगल डबल काढूनच त्यांनी मॅक्सिमम रन्स गोळा केले. पण नंतर जेव्हा शेवटचे 10 ओव्हर आले आणि त्यांना रिस्क घ्यावी लागली तेव्हा त्यांचे विकेट पडायला लागले. सो आपण आपली बॉलिंग प्लॅन प्रमाणे केली आहे आणि त्यांच्यावरती प्रेशर ठेवलं आहे की जर तुम्हाला मोठे रन्स मारायचे असतील तर घ्या रिस्क. ती त्यांनी आय थिंक कॅल्क्युलेटिव्ह घेतली इनिशियली, पण नंतर जेव्हा अंदाधून मारायचा प्रयत्न केला तेव्हा विकेट्स पडत राहिले. येस. सो बॉलिंग डिपार्टमेंट आपण छान tight ठेवलं. हेडचं हेडेक होतच पण होतं, तरी होतं. पण वी वर हेडचं- डिस्कसिंग. आणि किती ऑलमोस्ट त्यांनी 39 रन केले मला वाटतं. करेक्ट. आणि ते हेडेक स्वस्तात निपटला असंच मी म्हणेल. नाहीतर तो ही वॉज लुकिंग इन एवढ्या भारी शेपमध्ये होता की मी म्हटलं की 100 आहेत आज पण. आणि परत तेच हिस्ट्री रिपीट्स होती. कारण त्यालाही जीवनदान मिळाले बाय द वे. हो. पहिल्याच बॉलला जीवनदान मिळालं. मोहम्मद शामीकडून जो फॉलो थ्रू मधला कॅच होता तो सुटला. त्याच्यानंतर पुढे कॅच स्टीव्ह स्मिथचा पण कॅच सुटला फॉलो थ्रू हो. सोबतच. त्यांनी straight- जीवनदानचं बोललं तर मग रोहित शर्माला पण 3 जीवनदान भेटले. बरोबर. पण तरी ही त्यांनी तो बोलला बाज नाही आया हो, फिर भी आउट हो गया. मित्रा त्यांनी ती इनिंग परत आठवण करून दिली. सेम शॉट मारलेला, सेम ठिकाणी कॅच catch सुटला. फक्त तिकडे कॅच हेडनी पकडलेला आणि इथे लाबुशेनने सोडला. असं हो. सो ते थोडंसं आलं होतं आपल्याकडे प्रेशर की बाबा काय होतंय. शुभमन गिलची विकेट मला वाटतं खूप स्वस्तात त्याने टाकून दिल्यासारखं. म्हणजे इट वॉज अनफॉर्च्युनेट की एज गेला, पण पण त्या ओव्हरमध्ये 10 रन आलेले. सो तो आले होते. सो शॉट सोडला असता तरी चाललं असतं की मारायची गरज नव्हती, कारण की स्टार्ट चांगली मिळालेली. 31 रन ऑलरेडी ऑन बोर्ड होते. सो सोडून दिलं असतं. 10 ओव्हर त्या रन मध्ये निघाल्यात. मूव ऑन टू द नेक्स्ट ओव्हर. लास्ट बॉल होता त्या ओव्हरचा. सो पण ठीक आहे. जस्ट अनदर विकेट म्हणून सोडून देऊ शकतो, कारण असं नव्हतं की अगदीच सोडायलाच हवा होता त्यांनी किंवा काय. जो का फ्लो मध्ये होता तो, बरोबर. तर त्यानुसार तो शॉट खेळला आणि जसं साहिलने मेन्शन केलं अनफॉर्च्युनेट होता तो त्या बॉलला. ते झालं. पण नंतर इट लेड बाय किंग कोहली. त्याच्याकडेच येणार होतो मी. काय प्लेअर आहे हा, काय सांगाल. म्हणजे
किती वेळा ते टेम्पलेट सेट झालेली की वरचे 2 बॅट्समन वरचे 3 बॅट्समन जे असतात ते लवकर आउट होतात आणि हा प्लेअर नेहमीच आपल्याला स्वतःला सिद्ध करतो आणि नेहमीच इंडियाला मॅचेस जिंकून देत आलेला आहे. ती टेम्पलेट सेट झाली, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. जे चेस मास्टर त्याच्यावर टॅग जो आहे, रन मशीन इन चेझिंग, तर त्याच्या स्टॅट्स पण दाखवले त्यांनी. 8,000 रन्स क्रॉस केले चेझिंग मध्ये. बरोबर. Yes. आणि त्याचा ऍव्हरेज पण आपण पाहिला की फर्स्ट इनिंग पेक्षा सेकंड इनिंग मध्ये तो 10 जास्त आहे, करेक्ट 10-12 जास्त आहे त्याचा ऍव्हरेज. करेक्ट. आणि तर अजून एक स्टॅट असा पण आलेला की 2000 सालानंतर बॅटिंग करताना सिंगल्स पळून मॅक्सिमम रन्स कोणी जमा केले त्याचा एक स्टॅट आलेला. किंग कोहली त्याच्यावरती टॉप करतो, काहीतरी 5,000 रन होते त्याचे फक्त सिंगल्स मध्ये. सो बापरे. इनिंग्स बिल्ड करण्यामध्ये पण तो माहिर आहे. या निशांत तू बोलत होता. हम्म. तेच तसं इनिंग्स बिल्ड करण्याचं जे आहे की शेवटपर्यंत न्यायचं, हा त्याचा अप्रोच जो आहे तो मी म्हणेल की विथ द टाइम बिल्ड झाला. कारण त्यांनी त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मेन्शन केलं होतं, जेव्हा MS धोनी सोबत खेळायचा तेव्हा त्यांच्या ज्या पार्टनरशिप्स व्हायच्या, तेव्हा MS धोनी हॅड अ टेंडन्सी टू टेक द मॅच टुवर्ड्स द एंड, करेक्ट आणि हा लवकर फिनिश करण्याच्या मागे लागायचा. करेक्ट. तर आय थिंक तो रोल आता कोहलीने घेतलेला आहे. म्हणजे Yeah, तुला so म्हणायचं की शेवटपर्यंत तो young blood होता. ते धोनीकडून शिकला असं तुला म्हणायचंय का? शिकला म्हणायचं नाही, म्हणजे पण ती काही inspiration गोष्टी kind of. शिकला, काही गोष्टी स्वतःच्या नाही पण धोनी- पण पण नाही विथ द ते टाइम इव्हॉल्व्ह झालेला आहे तो. हम्म, पण Yes. त्याचा अप्रोच जो आहे की इंडियाला मॅच जिंकून द्यायची, हम्म. तो कुठंच हिंडर नाही झालेला आहे. आणि तेच आपण सध्या पाहतो. करेक्ट. आणि कधी कधी मेंटॅलिटीवर पण असतं ना प्लेयर्सच्या, की एक चांगला बरोबर. प्लेअर टिकून राहिला आणि मॅच लांबपर्यंत घेऊन गेला तर समोरचं ऑपोनेंट तिथेच खचून जातं. सो तिकडे Correct. तुम्ही जर मेंटल वॉर जिंकलात तर मग गेम पण Right. इझिली तुमच्या तर्फे येतो असं आहे. बरोबर. सो ते एक आहे. आणि अजून एक शेअर करायचं होतं की आपली जी लास्ट मॅचच्या बद्दल बोललो की आपली डेप्थ ऑफ बॅटिंग लाईनअप जी टेस्ट झाली, सो ती या अशा Right. मॅचेसमध्ये यूज होते की न्यूझीलंड सोबत आपण अर्ली विकेट्स गमावले आणि नंतर मग हो. मिडल ऑर्डर आणि लोअर बॅट्समननी जे रन जमा करून आपल्याला जिंकवलं, तो चांगला डिसेंट एक टार्गेट सेट करून. सो अशा मॅचेसमध्ये, अशा क्रुशियल मॅचेसमध्ये ते हेल्प होतं की आपली बॅटिंग लाईनअप ऑलरेडी टेस्टेड आहे आणि मग त्याच्यामुळे एव्हरीवन फेल्ड कॉन्फिडंट किंवा विकेट गेले, प्रत्येक जण आला असा आउट ऑफ टच वाटत नव्हता किंवा घाबरून खेळत नव्हता. सो ते पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. येस. आणि मला Definitely. वाटतं की टेस्ट झाले, आपण पिच पण थोडंसं पिच बद्दल जर बोललं तर बेटर होतं तिन्ही मॅच पेक्षा. आजचं जे पिच होतं ते खूप बेटर होतं. तू शमीची जर बॉलिंग बघितली आपण, तर शमीची बॉलिंग चांगला कॅरी होत होता, बॉल म्हणजे ठीकठाक कॅरी होत होता. नॉट लाईक पाकिस्तान सारख्या विकेट सारखा किंवा इंडिया सारख्या, पण ठीकठाक कॅरी होत होता. बरोबर. निशांत तुला काहीतरी म्हणत आजचं होतं? फ्रेश विकेट होतं आजचं. हो. कारण जी यूज झालेल्या विकेट्स होत्या त्यावर न घेता त्यांनी हा डिसिजन घेतला, तो चांगला टर्नआउट झाला. आपल्याला मॅच एक चांगली पाहायला मिळाली. करेक्ट. येस येस. काय वाटते पुढच्या मॅचला काय स्क्वॉड मध्ये काय चेंजेस दिसतील, काय असेल? जर हेच पिच जर असेल तर मला वाटतं चेंजेसची काही गरज नाहीये तशी. आय डोंट थिंक सो विनिंग कॉम्बिनेशन चेंज करतील. येस. अनलेस अँड अंटिल ड्रास्टिक काही कंडिशन मध्ये चेंज असेल की तुम्हाला एक्स्ट्रा फास्ट बॉलर खेळवण्याची गरज असेल, जस्ट इन दॅट केस. बट आय थिंक दे विल गो विथ द सेम कॉम्बिनेशन. मला पण तेच वाटतंय की ऍक्च्युली आपला पगडा भारी आहे. आपण सेम ग्राउंडवरती मॅच खेळतो आहे. प्रेशर आपल्यावर नाही आहे, ऑपोनेंटवर आहे. सो एक्सपेरिमेंटेशन त्यांना गरज आहे. आपल्याकडे एक ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे. खेळवा आणि आपल्या स्ट्रेंथ्सना बॅक करा आणि प्रेशर न घेऊ. आय थिंक ट्रॉफी आपल्याकडे येईल. बरेचसे कॉमेंट्स ट्विटरवर, इंस्टाग्रामवर चाललेले आहेत, म्हणून मला तुमच्या दोघांचा व्ह्यूज घ्यायचा ऍक्च्युली याच्यावर. तू मुद्दा छेडला म्हणून बोलतो की बरेच जण म्हणतात की इंडियाला खूप अनफेअर ऍडव्हान्टेज आहे किंवा पिचचं त्यांना आता पूर्ण माहिती झालेली आहे किंवा काय आहे. सो तुमचं व्ह्यू काय? मला काय वाटतं, मॅच ही मॅच असते. बरोबर. तुम्ही तुमचे प्लेयर्स खेळवा. कुठल्याही तुम्हाला पिच दिलं, कुठल्याही मॅचला तुम्हाला खेळता आलं पाहिजे. ओके, थोडासा फॅमिलिअरिटी झालेली इंडियाची, पण तुमचं काय मत आहे त्याच्यावर दोघांचं?
ह्याच्यामध्ये ना मी टीमला कोसत नाही, कारण की हे मॅनेजमेंट डिसिजन असतात. सो Correct. हे बोर्ड डिसिजन घेतं. जर इंडियन बोर्डने डिसाईड केलं की आम्हाला पाकिस्तानमध्ये नाही खेळायचंय तर नाही खेळायचंय. मग आयदर त्या केसमध्ये इंडिया टुर्नामेंटच्या बाहेर होईल, किंवा जर तुम्हाला इंडियाला टुर्नामेंटमध्ये खेळवायचं असेल तर मग त्यांच्या काही अटी असतील ते मान्य केले पाहिजेत. मग Correct. इन दॅट केस इंडिया ते इंडियामध्ये खेळणार नाही. मग आय थिंक दॅट वुड बी अन अनफेअर ॲडव्हान्टेज. मग उरतं काय अदर डेस्टिनेशन. मग इंडिया तर बांगलादेशमध्ये खेळू शकते, किंवा श्रीलंकेत खेळू शकते, किंवा दुबईत खेळू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींना गृहीत धरलं तर दुबई हा एक न्यूट्रल व्हेन्यू आहे, कारण की त्यांची स्वतःची Correct. टीम चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत नाहीये. म्हणून तो डिसिजन घेतला गेलेला आहे आणि प्रत्येक बोर्डनी त्यावरती कमिटमेंट दिलेली आहे की दॅट वॉज ओके, भले त्याला टाइम लागला. ओके. हा, आणि जर तू बघायला गेलास ना तर आय थिंक अशा गोष्टी मागे सुद्धा झालेल्या आहेत की ऑस्ट्रेलिया पण श्रीलंकेत का कुठेतरी ट्रॅव्हल करायला त्यांनी मनाई घातलेली. सो त्यांच्या पण श्रीलंकेत मॅचेस झाल्या नाही. हो. असं आय थिंक 96 वर्ल्ड कपला झालेलं. जर आपण हिस्ट्री बुक्समध्ये जाऊन बघितलं तर ऑस्ट्रेलियाने पण काहीतरी तिकडे तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे त्यांनी सांगितलं आमची टीम त्या देशात ट्रॅव्हल करणार नाही. मग त्या वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचेस त्यांच्या आय थिंक इंडियामध्ये झालेल्या का समथिंग सिमिलर. सो हे आधी सुद्धा झालेलं आहे. तर इंडिया मला वाटत नाहीये की स्वतःची वट दाखवते की आम्ही असं करून दाखवू शकतो, आम्ही दुसऱ्यांना नाचवू शकतो आमच्या बोलण्यावरती. जर त्यांनी सांगितलं की आम्हाला पाकिस्तानमध्ये नाही खेळायचंय, कारण की त्याच्यामध्ये काही सेव्हरल रिझन्स आहेत. ओके. करेक्ट. सो तर नाही खेळायचं तर मग आणि जर बघितलं, कम्पेअर केलं तुम्ही पाकिस्तानचे पिचेस, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचेस आणि इकडे होणारे, मला वाटतं टफेस्ट कंडिशन मध्ये इंडिया खेळते. मला Exactly. टफेस्ट पिचवर खेळतीये. Exactly. आणि बिकॉज इंडिया आता जिंकायला लागली, प्रत्येक मॅच जिंकते, म्हणून हे सगळे मुद्दे बाहेर येतात. आणि ऍडव्हान्टेज दिस इज व्हेरी अननेसेसरी. एक्झॅक्टली. आणि पाकिस्तानची रेडीनेस बघा, त्यांचे स्टेडियम्स बघा, पाऊस पडला 15-20 मिनिटं तर मॅच अबॅन्डन होते. का? कारण की पाणी ड्रेन होत नाही आहे, ग्राउंड रेडी नाही आहेत, त्यांच्याकडे सुपर सॉपर्स नाही आहेत. सो हे दाखवून देते की त्यांचं बोर्ड किती रेडी आहे. ठीक आहे. सो असं जर होत राहिलं तर मला वाटतं की इंडियाने जो डिसिजन घेतला तर तो योग्यच आहे. पण पुढचे काही आयसीसी टुर्नामेंट्स होत असतील तर आयदर त्यांना चांगलं फंडिंग द्या, जेणेकरून त्यांचं स्टेडियम्स प्रिपेअर्ड असतील. ओके. हा, येस, ते फॅक्ट आहे. पैसे द्या त्यांना बनवण्यासाठी, किंवा तिथे टुर्नामेंट्स घेऊ नका. कारण की जर का मॅच अबॅन्डन झाले, पॉईंट स्प्लिट झाले, तर मग ते ग्रुप एकदम एका विचित्र स्टेटमध्ये येतं. कॉम्पिटिशन दिसत नाही तिथे, कॉम्पिटिशन दिसत नाही, किंवा मग एका टीमला कमबॅक करायला चान्स मिळत नाही. करेक्ट. बरोबर आहे. म्हणजे 6 मॅच पैकी तुमचे जर किती 2 का 3 मॅचेस वॉशआउट होत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही राहिला ना. अर्थ नाही राहत. जसं यांच्याच ग्रुपमध्ये झालं, ऑस्ट्रेलियाला फक्त 1 मॅच मिळाली. बरोबर. तिथं जर दोन्ही मॅचेस झाल्या असत्या तर यू नेव्हर नो, आपण अफगाणिस्तानला पाहिलं असतं सेकंड टीम म्हणून. एक्झॅक्टली. करेक्ट. गुड. सो इंडिया इज इन फायनल्स. बट तुम्हाला काय वाटतं त्या बाजूला काय होईल? साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड, दोन्ही बॅलन्स साईड दिसतात एकदम. बॅलन्स साईड आहेत. आय थिंक सो साऊथ आफ्रिका जिंकेल. आनंद? मला वाटतं न्यूझीलंड जिंकेल, कारण की त्यांचं प्रिपरेशन, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की त्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे. पण मी ना एक तुफानी कॉन्टेस्ट अपेक्षा आहे त्याची. उद्या जी मॅच होणार आहे ना, की एकदम अशी जबरदस्त मॅच होईल, कारण की दोन्ही साईड एकदम स्ट्रॉंग आहेत. टॅक्टिकली मला न्यूझीलंड जरा बेटर वाटते. सो मला असं वाटतं ते जिंकतील. पण नंदलेस जबरदस्त मॅच होणार आहे उद्या. मला वाटतं साऊथ आफ्रिका आले की जरा बरं होईल इंडियासाठी. कारण न्यूझीलंडला थोडासा अंदाज आलेला आहे आपल्याकडून एक मॅच खेळून की आपले थोडेसे जे काय म्हणतात त्याला, थोडेसे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह होतात त्यांना माहिती आहेत. सो साऊथ आफ्रिकेसाठी खूप फॉरेन कंडिशन असणार एकदम. तर त्यामुळे थोडासा तो आपल्या बाजूने पडला थोडासा भारी असेल. आणि आय एम होपिंग की साऊथ आफ्रिका यावी. आणि लेट्स सी. ठीक आहे. फायनल मध्ये आपण टॉस जिंकू का? अरे यार, काय रेकॉर्ड आहे. आणि मी 14 मॅचेस आहेत, 14 का 15 लॉंगेस्ट स्ट्रीक ना, लॉंगेस्ट स्ट्रीक. आणि हे बघ, ते आपण प्रोबॅबिलिटी चॅप्टर होतं माहिती मॅथ्स मध्ये. सो वेन यू कॉइंड अ टॉस, प्रोबॅबिलिटी काय असते, हेड्सची किती, 15 वेळा टॉस केला. तर मी प्रोबॅबिलिटी बघितलं, त्याचं एक स्टॅट आली होती की म्हणजे इतके 15चे 15 लूज होण्याची प्रोबॅबिलिटी 0.0016 असते. करेक्ट.
Correct. 0.01 म्हणजे काय बोलायचं. बट एनिवे, मला म्हणजे जे वाटतं जादुई experts coin आहे. बोलतायत जादुई कॉइन आहे असं वाटतंय की तो जो एका toss- बाजूने जड केला की काय माहिती. किंवा रोहित शर्मा कॉल करत असेल तर हवेत जाऊन तो कुछ तो हो रहा है. काहीतरी होतंय. म्हणजे जे सो कॉल्ड एक्सपर्ट्स बोलतायत की इंडियाला बेनिफिट आहे ग्राउंडचा, पिचचा, कंडिशन्सचा, हम्म. त्यांनी टॉस वरती पण थोडंसं Correct. त्यांचं ओपिनियन द्यावं हम्म. बरोबर. की Toss इंडिया सगळे मुद्दाम हारलेले टॉस होते. हारतीये आणि बरोबर. समोरची टीमला काहीतरी मेसेज जातोय की तुम्ही काय चूज करा, असं काहीतरी पाहायला मला मिळालं वाटतं ट्विट की तर मजा टॉस हारून जर आपण मॅच जिंकत असेल तर पुढचाही टॉस हारावा. ऑफकोर्स True. मॅच जिंकणार असू. कधी कधी कसं असतं माहितीये का की जर पिच ना जरा डायसी असेल ना तर हरलेला टॉस बेटर असतो. हम्म. कळलं, कारण की मग जो जिंकतो त्याच्यावरती प्रेशर असतं की राईट डिसिजन घ्यायचं. हम्म. ठीक आहे. आणि रोहित शर्मा कन्सिस्टंटली टॉस हरून आय थिंक जर इंडिया जिंकत असेल तर ठीक आहे, फायनलचाही टॉस हरावा. येस. ओके. आय याचं थिंक. एकच कारण म्हणता येईल की टीम सिलेक्शन जे आहे ते खूप चांगलं झालेलं आहे कंडिशन्सनुसार. कारण आपण Yes. एक व्हिडिओ पण केला होता स्क्वॉड वरती, आपला Yes. सर्वात पहिला व्हिडिओ आय गेस, हो. की किती बरोबर आहे किती नाही, इतके स्पिनर्स घेऊन जाणं बरोबर राहील का नाही. आणि तेच लॅक केलंय बाकी टीम्सनी, ज्या टीम्स आउट झालेल्या जातात. पाकिस्तान झालं, ऑस्ट्रेलिया झालं, ज्यांच्याकडे म्हणजे असे पॉवर पॅक्ट 5 बॉलर जे म्हणतो आपण ते पाहायला मिळालेलं नाही. म्हणजे स्पिन मध्येच तुम्ही लॅक करत होते. करेक्ट. तर हा खूप स्मार्ट डिसिजन म्हणता येईल मॅनेजमेंटचा, की तुम्ही किती आपण 4-5 स्पिनर्स घेऊन गेलेलो आहे आणि आपल्याकडे ती लिबर्टी राहिली की कुठल्याही मॅचला आपण ते चेंजेस करून कंडिशन्सनुसार त्यांना खेळवलं. एक्झॅक्टली. Correct. बरोबर. तर आम्हाला कळवा. व्ह्युअर्सला मला तुम्हाला विनंती करायची आहे की आम्हाला नक्की कळवा की रोहित शर्मा टॉस पुढचा जिंकेल की नाही. आणि त्या ग्रुपमधनं सेमीफायनल खेळून आपल्याशी फायनलला कोण येईल, तुम्हाला काय वाटतं? कोण आलं पाहिजे, कोण येईल, काय संभावना आहेत, आम्हाला नक्की कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, फीडबॅक असतील, ते आम्हाला नक्की कळवा. आणि प्लीज 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 ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फ्री आहे. चलो आज रॅपअप करूयात. थँक्यू सो मच. जय जय हिंद. हिंद. जय हिंद.